हे जे पहिले झाडं असायची त्यामुळे काय रस्ता म्हणजे क्लिअर पण असा एवढा होत नव्हता, म्हणजे दिसत नव्हतं, म्हणजे चांगलं होतं ते दिसायला, म्हणजे बघायला वगैरे झाडं होती त्यामुळे. आता कसं झाडं निघाली तर असं वाटतं की एकदम सगळं ओसाड पडल्यावर का वाटायला लागला तिथे. स्वतः पण स्वयंसिद्धमध्ये आलो आणि इथे अलवडी मागवली. सुषमा टेस्ट करून सांगा. आपण आलोय इथे, हा बघा या रोडचं काम चालू होतं, आपण टिटीवर मारलो. हा टिटीवर मारलं, इथे रोडचं काम चाललंय, ब्रिजचं पण काम, रोडचं काम चाललंय. इथे जीवा कॅफे होता तो भाव्या, हे बघ बांबू येत नाही सगळे. आणि बघा आता रोडचं काम जोरात चालू आहे. ते बाजूबाला पूर्ण साईडला बघायला ना क्लीन केलंय पूर्ण. मला पण भारी होतं रे पहिलं, जंगल म्हणजे मस्त वाटत होतं बघायला. आता पूर्ण घोसाड वाटतं सगळं. पण नाही रस्ता झाला ना की जरा गावातल्या लोकांना थोडं बिझनेस साठी बट रजारी वाढेल, रजारी वाढेल, थोडं पर्सनल लाईफ डिस्टर्ब होऊ शकते इकडे, म्हणजे रजारी वाढणार ना लोकांची, तसं चांगलं आहे. घाटामध्ये अपघात कमी होतील गगनबावडा घाटात, सर्वात इम्पॉर्टंट. आता बघूया केवढं काम केलंय. बघ इथं आमचा होळीचा मांड आहे, मागे गेला येताना बघूया. आता त्या झाडामुळे कळतं ते आम्हाला, कळायचं झाडांमुळे. झाडाची मार्किंग असायची ना पहिली, आता नाही मार्किंग आहे. बघा इथे आपले शहीद विजय साळसकर यांचा स्टॅच्यू येते. घर इकडे, दोन घर इकडे, साळसकरांचं घर आहे. त्यांचे काका राहतात अजून. हे बघ साळसकरांचं इकडचे होते, तिकडचे होते. त्याचं जुनं घर इकडे आहे. अरे संदीप काकाच्या घरचा रस्ता बंद. काय तुझा गाडी कशी कोण जाणार तशी? हा बेबी तिकडून असं खाली. आमचं जुनं घर इकडे हे आहे ना, हे मोठं घर, आमचं जुनं घर. हा व्हाईटवाला जुनं घर, म्हणजे मूळ घर एकदम मेन पंजोबांपासूनच. तिथून मग आम्ही तिथे गेलो वरच्या वाटात, तिथे सेपरेट गेलो. इथे गुरावर राहतात सगळे, आम्ही तिथे गेलो. हा तिथून मग आम्ही खाली उतरलो रूम इकडे पप्पा करतो गगनबावडा तिथला वरती. हे आमचं रामेश्वर मंदिर. आता आपण घरी जाऊन येऊ ना, तेव्हा जाताना इकडे जाऊन येऊ. कौलारू मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आमचं ग्रामदैवत. आणि हा बघा रस्ता केवढा छोटा होता रे, आता कसला मोठा झाला. कसला मोठा रस्ता केला, खूप मोठा रस्ता केलाय. हा संत्या होता. करूळकडनं आहे तो रस्ता आणि इथे गाडीवाडी जातो आणि पूर्ण चेंज झाला. आता हायवेचं स्वरूप झालं इकडे आता. बघूया चला घरी जाऊन येऊया. सो गावी आलो आणि आपला हा व्ह्यू हवाच आपल्याला, हा व्ह्यू असा. वैशूचं पण घर बांधतंय, तिथे चालू आहे वैशूचं घराचं काम. पण एकदम पूर्ण सगळं चित्र बदललं आपलं वैभवडीचं रोडचं. कसं वाटलं? सुंदर म्हणून कढीपत्ता घेतलेला आहे घरचा. कोई फरक नाही, कढीपत्ता कोई फरक नाही, अलबत्ता चल कढीपत्त्या. कोण तोडेल खलबत्त्या, कोण तोडेल कढीपत्त्या. यार मजा नाही यार. आमच्या रोडचं काम चालू, गावाची पूर्ण फिलिंग येते सगळी. चला हो असो, टाइम की बात आहे. करुळात ना गगनबावड्यात रोड येतो असा मग अशी सांगितल्याप्रमाणे. इथे व्हाळ होता आणि हा तिथून जातो वैभवडीला. सगळं आता सगळं ओसाड वाटतं मला हे सगळं. आणि एवढा रोड बंद नाही, जे येल्लो बोर्ड लावलेत ना तिथे खांब लावलेत नाही येल्लोचे, थोडं रोड बंद आहे. हे जे पहिले झाडं असायची त्यामुळे काय रस्ता म्हणजे क्लिअर पण असा एवढा होत नव्हता, म्हणजे दिसत नव्हतं, म्हणजे चांगलं होतं ते दिसायला, म्हणजे बघायला वगैरे झाडं होती त्यामुळे. आता कसं झाडं निघाली तर असं वाटतं की एकदम सगळं ओसाड पडल्यावर का वाटायला लागला तिथे. हे बघा ना सगळं परिवर्तन हवं, बट गावचा फील आहे तो जातो सगळा.
बघू आता कसं काय ते. हे कोण करवळातले आहेत ते कोणतरी. चला आता मुंबईला निघायचं. हे आमचं रामेश्वरचं मंदिर, कौलारू मंदिर, रामेश्वर मंदिर आमचं ग्रामदैवत. तो डोंगर तिकडे पण पोखरला मग वरती येतो का. ही तुमची कोण काकांची मुलगी आहे का? नाही आमच्या बाजूला. हे आमचं रामेश्वर मंदिर, आमचं कौलारू मंदिर आमचं रामेश्वराचा. इथे हे इथे इथे तुला इथून इथून आहे इथून मागून ना. आमचं मंदिर कौलारू मंदिर. काकाचं हॉटेल वैभव लक्ष्मी हॉटेल वैभववाडीला आहे. आणि आहेत मालक आहेत आतमध्ये. आहेत मालक आहेत बसलेत. हे काय परत जाऊ. हा येतो कोल्हापूरवरून रस्ता. आता तो तळा आला तो फोंड्यात. आणि आपलं इथे काकाचं हॉटेल आहे, हॉटेल वैभव लक्ष्मी. तर इकडे तुम्ही खायला येऊ शकता. आणि घरगुती खानावळ आहे इथे. इथे खानावळ आहे आणि तिथे चायनीज आहे. तिथे चायनीजकडे पण चाललं होतं. चलो तिथे काजू फॅक्टरी आहे. काजूचं काम चाललं आहे. काजू वेगळे करतो असते चांदीचे वेगळे काही करतात. बघा हे काजू इकडे वेगळे करून घेतात. साईज वाईज करतात ना, छोटे मोठे. कोणाला काजू आपण ते घेतो. आपण ते नवशीवाला घेतो. पप्पा घेतात ना ते घेतो. आता आपण इकडे काजू घेतले. त्यांच्याकडे काजूंची व्हरायटी बघाल ना. तुकडा काजू मोठा आहे काय छोटा आहे, तुकडा काजू आहे. हो तर ते पूर्ण कवर केलं त्यांच्याकडे. आतला पूर्ण दाखवलं, कवर केलं. आणि इथे त्यांच्याकडे काजू फॅक्टरी चालू आहे. तिथे ते सोलतात काजू. मागे उकळवत ठेवतात. उकळले की जरा नरम झाले की इथे येऊन ते सोलतात. त्याच्यामध्ये मधून चिरतात ते. मग इकडे वेगळे करतात सेग्रिगेट. मग ते सगळ्यांना मध्ये हे करतात, विकायला करतात. ते पण साईज वाईज आहे. आणि ते ओनर आहेत.
पण ते म्हणतात की नको आम्हाला दाखव तुम्ही. कसं वाटलं? मस्त भारी पद्धतशीर. काजूची फॅक्टरी बघितलेली आहे. कहा चली रे गोरिया. टॉप में डालो. इकडे अशी पॅकिंग पण होते. लोक इकडे पॅकिंग करतात. फुल पॅकिंग होते इकडे अशी प्रॉपर एकदम. म्हणजे चायनीज आहे इथे तुम्ही बघाल ना. ब्लॉग बनवते त्यानंतर. ठीक आहे धन्यवाद. समोर तळ्यातनं आलात ना आणि असं इकडे जायचं असेल कोल्हापूरला तर तळ्यातनं आलात की इथे तिथं चायनीजचं दुकान आहे. चल आशिष थँक्यू भेटू. चल काय आला. थँक्यू. चला मस्त वाटलं भेटून. चल हा लांजा डेपो आहे. आपण इकडनं आलो आहे बॉडीतनं. आता हे मुंबईत जाऊचा आणि तो लांजा डेपो आहे. आपण जरा काजू बिजू घेऊ थांबला होता. बघूया का काजू बिजू काय हात काय आता पण रस्त्याचं काम राहिलं अजून काय होताला काय माहीत नाही एवढंच काय. बघू त्याला काजू घेऊया यांच्याकडनं. काजूगर वगैरे बघू. आणि काजूगर नाही काय ता काय घेऊचा काय घेताच काय खाताच काय. हां होय दा बघ लांजा डेपो आहे. 200 रुपये किलो आहे जिलेबी आहे. लांजा बसस्टॉप म्हणजे डेपोच्या समोरच आहे. सो आता आपण बघा बेकरीमध्ये काय काय मिळतं आपल्याला. कडकडे लाडू घ्यायचे आहेत. बघूया नाही सांभाळ काय आता आपण लक्ष्मी बेकरीमध्ये आलो आहे. सो मगाची होती ती दुसरी होती बेकरी लांजाच्या डेपोसमोर आहे. ते काळे गुळातले असतात ना काळे गुळातले ते नाही पण आहेत. बघा चल त्यांच्याकडे केक आहे सगळं आहे. बेकरीच आहे पूर्ण. बेकरीमध्ये सगळं आहे. बघा मुंबईला जाताना लेफ्टला आहे लांजा डेपोच्या समोर. सो आपण 75 रुपये पाव. कचोरी आहे भाकरवडी आहे शंकरपाळे आहे. बिस्किट आहे नको ते चांगले केले. मला आवडली ती पद्धत. म्हणजे तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ना इकडनं काय चुपचाप इकडनं आपला हात पोचतो. इकडनं बरोबर केलंय. वारी केलाय. थँक्यू. स्वतः काय रे केळी आहेत केळी तेव्हा अरे केळ सॉरी जरा धर माझा केक उघडायचा. हा टाकून दूध नाही दूध बी जास्त मी एखादी पाव दूध गेलो का त्याला जागायची
नाही ना, घ्या काढा काढा. सो आपण इथं आलो आहे केडला स्वयंसिद्ध हॉटेल आहे इथे हे महात्मुळं फूड मॉल आणि इथे भारी केलं इथे गेटला बरं एंट्री लायटिंग केली आहे स्वामींचा मठ आहे इथे पार्किंगला लायटिंग केली आहे त्यांनी चार्जिंग आहे इथे कोणाची कार चार्ज करायची असेल तर हां इथे स्वामींचा मठ आहे. इथे एक व्हेज किचन आहे लेफ्टला आणि नॉनव्हेज किचन आहे वेगळं किचन आहे तिकडे व्हेज किचन आहे इथे नॉनव्हेज किचन आहे आणि हा पूर्ण सिटिंग एरिया आहे इथे प्लेईंग एरिया लहान मुलांना खेळायला. ओके आणि वॉशरूम पण मागे चांगलं मोठं आहे गार्डन आहे क्लीन आहे मेन म्हणजे क्लीन आहे आणि ते थांबा जरा लाईट फ्लॅश लावतो फ्लॅश हां ॲम्बियन्स चांगला आहे इथे आणि ते गार्डनला इथे हॉल केला वाटतं तिथे गार्डनला तिथे हा एक ॲम्बियन्स आहे इथे तिथे बसायला आतमध्ये अँड देन इथे इकडे आणि हॉलला मैदानाला हे केलं होतं मला वाटतं इथे पण इथे मैदान होतं ना पहिलं तो बोललेला करायचं इथे करणार आहे इथे पण आम्ही हॉल असेल मे बी कोण बघायला लागेल ना काय आहे ते हात गेला कळलं तुला म्हणजे इकडनं असेल ना पण वॉशरूम पण चांगले आहेत इथे म्हणजे सिटिंग एरिया करतात का इथे फॅमिली वगैरे आली तर अजून जास्त बसू शकते इथे किंवा हॉल वगैरे असेल तर कोणी हॉल घेतला असेल तर काही फंक्शनसाठी पार्टिशन पण आहे हो मला वाटतं सिटिंग एरिया करतो वाटतं इकडे ते आणि वॉशरूम पण क्लीन आहे इकडे एक लहान मुलांना खेळायला आणि हा असा सिटिंग एरिया आहे हा असा तुम्ही बघाल ना इथून हा एवढा मोठा सिटिंग एरिया आहे त्यामध्ये मी इथे कुठेही बसू शकता. सो कौलारू आहे आणि जरा थंड आहे इथे जेवण पण चांगलं मिळतं आणि आता आम्ही बघतो बसायला कुठे तिथे बघू ते कुठे काय आणि इथे हा लहान मुलांना खेळायला एरिया ठेवला इथे ते लहान मुलं आले की बिझी राहतील इकडे असं आहे. स्वतः पण स्वयंसिद्धमध्ये आलो आणि इथे अलवडी मागवली सुषमा टेस्ट करून सांगा. क्रिस्पी वाटते ना क्रिस्पी आणि खूप छान आहे टेस्ट तर एक नंबर वाटतं आवाज येतो ना एकदम क्रिस्पी आहे कुरकुरीत तोडताना जाऊ येतो ना रस्सा बघ तू पण टेस्ट कर तोडताना जाऊ येतो नंबर घ्या एन्जॉय चांगले आहे शेप जराही बिघडलेला नाहीये कुठे हो ना वड्यांचा एकदम प्रॉपर एकदम प्रॉपर द्यायची म्हणून नाही दिली अशी पातळ कापून मनापासून छान अशी छान अशी दिली. आपण चिकन लॉलीपॉप मागवलं स्टार्टरमध्ये सो ते पण टेस्ट होईल पण थोडा नाही होईल ना आता नको जरा सूप चालला सूप शेवकर मागवलेली आहे सुषमा टेस्ट करून सांग शेवयांची खीर नक्की मला खूप आवडते. मस्त गोड जास्त गोड नाही आहे पण छान आहे म्हणजे बद्दशीर खाऊ शकतो चांगलं नाही जेवण चांगलं आहे तिकडे मला आवडतं जेवण नॉर्मल आहे ठीक आहे. तर आपण चिकन कोल्हापुरी मागवलं ओके आणि 2 भाकरी मागवले आता हे बघूयात आपण परत सूप संपवूया चिकन लॉलीपॉप संपवूया आणि नंतर मग आपण पुढचा प्रोग्राम करूया. या जेवायला कसं वाटलं जेवण छान पद्धतशीर एकदम सॉर्टेड रिजनेबल रेट पण रिजनेबल रेट आणि ट्रॅव्हल करून आज पहिल्यांदा रिजनेबल रेट वाटलं हो ॲक्च्युली मला पण आपण एवढं खाल्लं व्हेज कसं होतं अळूवडी दाल खिचडी मस्त ना भारी ना पद्धतशीर ना तर मला पण आवडलं आहे मी पण रेकमेंड करतो सगळ्यांना हे हॉटेल चांगलं आहे हायवेवर असताना रिकमेंड करू शकतो. हां इथून आलात ना इथून खेळ आपलं मुंबई गोवारनं येतो इथून गोवारनं आलो आपला वैभववाडीवरनं आणि हा मुंबई त्यामुळे या इकडे लेफ्टलाच आहे मस्त हॉटेल आहे तर ते आलं तिथे ट्राय करा स्वयंसिद्ध आणि स्वामींचा मठ आहे मंदिर आहे मठ आहे स्वामींचा तिथे आणि वॉशरूम वगैरे पण आहेत मुलांना खेळायला म्हणजे प्ले एरिया पण आहे म्हणजे असं बिझी राहतात मुलं पण ना
ते पण आहे. आणि मध्ये मला मध्ये पण त्यांनी मैदानात गेलं आहे. पण सोय आहे बघा. हां इथे चार्जिंग पण होते, कार चार्जिंग होतं तिथे, हे कार चार्जिंग होते. आणि इकडे पार्किंग सोय पण चांगली आहे, मतलब पद्धतशीर आहे एकदम. आणि मोठी पार्किंग एरिया आहे. आणि म्हणजे रोडला एकदम टच आहे, म्हणजे असं बाहेर जायची गरज नाही, आत जायची गरज नाही असं आहे. चला आता पुढे कशासाठी जवळच आहे बोगदा. चला बघू. चला चालत जाऊ बोगद्याला.